विद्यार्थ्यांनो, आज आपण गणित भाग 1 मधील एक गुणांच्या प्रश्नांचा व्हिडिओ बनवतोय. आपल्याला माहिती आहे की गणित भाग 1 आणि गणित भाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 1 हा प्रत्येकी 1 गुणासाठी असतो आणि एकूण त्याला 8 गुण असतात. त्या 8 गुणांपैकी 4 जे आहेत ते बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू आहेत आणि 4 जे आहेत प्रश्न ते आपल्याला सोडवायचे. ठीक आहे. आता आज आपण 20 प्रश्न सोडवणार आहे. यातील प्रश्न एमसीक्यू ला पण येऊ शकतात. ठीक आहे. आणि हेच तुम्हाला सोडवायला पण येऊ शकतात. आणि हे 8 मार्क आपल्याला खूप महत्वाचे आहेत पासिंगसाठी. त्यामुळे आपण असे 20 गणित सोडवणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघितला तर तुम्हाला त्या 8 पैकी 8 गुण मिळायला काही प्रॉब्लेम होणार नाही. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही त्याला लाईक आणि शेअर करू शकता, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचेल. तर सुरू करूया. बघा, खूप वेळा विचारलेला प्रश्न, दर परीक्षेला असा प्रश्न असतोच. जर 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7 तर x अधिक y ची किंमत काढा. आता हे खूप सोपं गणित होतं, एका मार्कासाठी असतं. मुलं काय करतात, पूर्ण सोडवतात आणि मग x आणि y ची किंमत काढतात आणि मग त्यांची बेरीज करतात. आपल्याला ते करायचं नाहीये. आपण समीकरण मांडूया. 3x अधिक 5y बरोबर 9 समीकरण 1, 5x अधिक 3y बरोबर 7 समीकरण 2, प्लस आहे आणि प्लस विचारले. ठीक आहे, मग आपण बेरीज करूया. मग समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. बघा, सोपं आहे, डायरेक्ट बेरीज करा. 3 आणि 5 8 म्हणजे 8x, 5 आणि 3 8 म्हणजे 8y, 9 आणि 7 16 म्हणजे 8x अधिक 8y बरोबर 16. जर आपण या प्रत्येक पदाला म्हणजे प्रत्येक पदास जर मी 8 ने भागलो, 8 ने आपण भागूया, तर आपल्याला काय मिळणार आहे? 8x भागिले 8 अधिक 8y भागिले 8 बरोबर 16 भागिले 8. इथे बघा 8 8 डायरेक्ट कॅन्सल होतात, इथे पण 8 कॅन्सल होतात आणि इथे 8 येतात. सॉरी, 8 8 एके 8, 8 दुने 16 म्हणजे आपल्याला काय शिल्लक राहतं, x अधिक y बरोबर 2 आणि त्यामुळे x अधिक y ची किंमत आपल्याला काय मिळते, 2. ठीक आहे. सेम गणित, फक्त इथे काय विचारलंय, x वजा y विचारलंय. गणित क्रमांक 2 मध्ये तीच स्टेप आपल्याला करायची. 17x अधिक 15y बरोबर 11 समीकरण 1, 15x अधिक 17y बरोबर 21 समीकरण 2, प्लस प्लस आहे मायनस विचारले. मग काय करायची, वजा बाकी करायची. वजा बाकी. बघा, लक्षात ठेवा, प्लस प्लस आहे, प्लस विचारलं तर बेरीज करायची, प्लस प्लस आहे मायनस विचारलं तर वजा बाकी करायची. इथे करतोय आपण तसंच. वजाबाकी करणं म्हणजे खालचं चिन्ह बदलणं. म्हणजे 15x वजा अधिक 17y वजा आणि अधिक 21 वजा. 17तून 15 गेले 2x, 17तून 15 गेले 2y, 17 मोठी संख्या आहे, चिन्ह वजा, आणि 21 मधून 11 गेले 10, 21 मोठी संख्या म्हणजे वजा. आता इथे प्रत्येक पदाला आपण 2 ने भागूया. लिहूया इथे आपण प्रत्येक पदास 2 ने भागू. मग बघा काय आपल्याला मिळेल, 2x छेद 2 वजा 2y छेद 2 बरोबर वजा 10 छेद 2. 2 गेले 2 गेले, बे के बे, बे पंचे 10 म्हणजे आपल्याला शिल्लक काय राहिलं, x वजा y बरोबर हा वजा आणि ते 5 म्हणजे x वजा y ची किंमत काय आली, वजा 5. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्ही समीकरण वजा असतील आणि वजाबाकी विचारलं असेल तर बेरीज करायची. दोन्ही चिन्ह वजा असतील आणि बेरीज विचारली तर वजाबाकी करायची. थोडं ट्रिकी आहे, तुम्ही करू शकता, इतके काय अवघड नाही. पुढच्या गणितावर येऊया. y बरोबर 2 असताना 5x वजा 6y बरोबर 13 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x ची किंमत काढा. काही घाबरायचं नाही. y बरोबर 2 समीकरण मांडा. 5x वजा 6y बरोबर 13.
आणि म्हणून 5x ऍज इट इज वजा 6, y किती आहे 2, मग इथे किती लिहायचे 2 बरोबर 13. म्हणजेच 5x वजा 6 दुने 12 बरोबर 13. वजा पलीकडे गेले की अधिक होतात, त्यामुळे 5x बरोबर 13 अधिक 12. आपल्याला माहिती आहे 13 अधिक 12 आपण केलं तर किती होतात 25 होतात. हे 5 x ला गुणिले तिकडे गेले की भागिले, त्यामुळे x बरोबर 25 भागिले 5. आता 5चा पाडा बरोबर 25 येईपर्यंत 5 1 5, 5 2 10, 5 5 25, म्हणजे x किती आलं 5. झालं आपलं गणित. मी स्टेप वाढून तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, तुम्हाला गणित समोर तुम्ही स्टेप कमी करू शकता. हा प्रश्न निश्चयकाची किंमत काढा, एकदम सोपं. या दोघांचा गुणाकार करायचा 4 गुणिले 7 वजा लिहायचं, या दोघांचा गुणाकार करायचा 3 गुणिले 2, 7 चोक 28, 3 दुणे 6, 28 मधून 6 गेले 22 राहिले. जर आपल्या संख्या असतील समजा 4 2 वजा 3 7, संख्या मी त्याच घेतल्या, फक्त वजा लिहिलं, हा चुकून आलाय. पुन्हा तेच 4 गुणिले 7 वजा, आणि आता इथे वजा 3 असल्यामुळे त्याला कंसात टाका वजा 3 गुणिले 2. काही विद्यार्थी 2 वजा चिन्ह न लिहिता एकच लिहितात, आपलं गणित चुकतं. पुन्हा 7 चोक 28 वजा वजा अधिक 3 दुने 6, त्यामुळं 28 आणि 6 34. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे गणित तुम्हाला मी सांगितले. खूप वेळा विचारलेला प्रश्न, dx बरोबर 25 दिलाय, dy बरोबर 40 दिलाय, d बरोबर 5 दिलाय, तर x आणि y काढायचं. सूत्र लक्षात ठेवायचं, x बरोबर dx छेद d. dx किती आहे 25, d किती आहे 5, 5 1 5, 5 5 25, म्हणजे x किती आला आपला 5. y ची किंमत आहे dy छेद d. सूत्र लक्षात ठेवायचं, dy किती आहे 40, d किती आहे 5, 5चा पाडा बोला 40 येईपर्यंत 5 8 40, म्हणजे y आपला किती आला 8. इझी. पुढचा प्रश्न, पुढील वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून एबीसीच्या किमती काढा. ठीक आहे, तर बघा वर्ग समीकरण आहे 2x चा वर्ग बरोबर 5x वजा 7. सामान्य रूपामध्ये लक्षात ठेवायचं आहे की बरोबर चिन्हाच्या पलीकडे 0 पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे सगळं इकडे घेऊन यायचे. समीकरण आहे 2x चा वर्ग बरोबर 5x वजा 7. सगळं इकडे घेऊन येऊया, 5x इकडे येतील, वजा 7 पण इकडे येतील, मग 2x चा वर्ग 5x अधिक आहे तिकडे आले की वजा 5x, 7 वजा आहे तिकडे आले की अधिक 7 बरोबर पलीकडे काहीच नाही राहिलं म्हणजे 0. ठीक आहे, आता आपण बघायचं की हे सामान्य रूपामध्ये आहे का. सगळ्यात आधी वर्गाचं पद, त्यानंतर चलाचं पद, हा चल आहे चलाचं पद, त्यानंतर संख्या बरोबर चिन्ह 0, म्हणजे सगळे पद आहेत, म्हणजे सामान्य रूपात हे समीकरण आहे. वर्गाचं पद, चलाचं पद, संख्या बरोबर चिन्ह 0, आणि त्यामुळं जे वर्गाचं पद आहे x वर्ग वर्गाचं पद, याच्या संख्येला आपण a म्हणतो सहगुणकाला. जे चलाचं पद आहे त्याच्या सहगुणकाला आपण b म्हणतो, आणि जी आपली संख्या आहे ती आपली c असते. अशा प्रकारे आपण एबीसीच्या किमती पण काढल्या. तुम्हाला हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. बघा, वर्गाचे पद म्हणजे x वर्ग y वर्ग m वर्ग n वर्ग जे असेल ते, त्यानंतर चलाचे पद, चलाचे पद म्हणजे x y 4x 5x 3x 3y 2y चलाचं पद, त्यानंतर स्थिर पद, स्थिर पद म्हणजे आपली संख्या, जी संख्या असेल समीकरणात ती, त्यानंतर बरोबर चिन्ह आणि शेवटी 0. हे तुमचं सामान्य रूप आहे समीकरणाचं. समीकरण याच रूपात असायला हवं. आपल्या पुस्तकात ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 लिहिलंय सामान्य रूप. ठीक आहे, पुढच्या गणितावर जाऊया. 3 आणि 5 मुळे असलेले वर्ग समीकरण तयार करा. आता हे सोपं आहे. 3 आणि 5 मुळे आहेत, म्हणजे अल्फा हा 3 आहे आणि बीटा हा 5 आहे. ठीक आहे, अल्फा बीटा मिळालं. आपण आधी यांची बेरीज करूया. अल्फा अधिक बीटा म्हणजे काय येईल 3 अधिक 5, म्हणजे अल्फा अधिक बीटा किती आलं आपलं 3 अधिक 5 8. त्यानंतर आपण यांचा गुणाकार करूया. अल्फा गुणिले बीटा, अल्फा आपला किती आहे 3, बीटा आपला 5 आहे, त्यामुळं 5 त्रिक 15, अल्फा गुणिले बीटा 15.
तुम्हाला इथे सामान्य समीकरणाचं सूत्र माहिती असलं पाहिजे. ते आहे एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे सामान्य समीकरणाचं सूत्र आहे. मग एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा आपण काढलेलं आहे समीकरण 1 मध्ये 8, मग 8 आणि हा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा आपण 15 काढलेले आहे, 15 बरोबर 0. हे तुमचं वर्ग समीकरण तयार झालं. हा प्रश्न तुम्हाला बहुपर्यायीमध्ये पण येईल, तिथे पण लक्ष ठेवायचंय. असा पर्याय निवडायचा आहे त्याच्या मधल्या पदामध्ये 5 आणि 3 ची बेरीज 8 असेल आणि शेवटी 5 आणि 3 चा गुणाकार 15 असेल. पुढच्या नंतर येऊया. हे पण खूप वेळा विचारलेलं गणित आहे. 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0 या समीकरणाचे 2 हे मूळ आहे की नाही ठरवा. खूप सोपं आहे. ही डावी बाजू ही उजवी बाजू. मग आपण डावी बाजू काय दिली आपल्याला? डावी बाजू 2m चा वर्ग वजा 5m. कुठलं मूळ आहे? 2. मग 2 मूळ आहे म्हणजे 2m आहे. m च्या ठिकाणी 2 ठेवून बघूया. 2 गुणिले 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2. 2 गुणिले 2 चा वर्ग 4 वजा 5 गुणिले 2 किंवा 5 गुणिले 10. नेक्स्ट स्टेपला 4 दुने 8, 5 दुने 10, 8तून 10 गेले, वजा 2 राहिले. पण आपली डावी बाजू वजा 2 आहे आणि उजवी बाजू आपली 0 आहे आणि म्हणून m बरोबर 2 हे समीकरणाचं मूळ नाही. जर डावी बाजूची किंमत पण 0 आली असती तर ते मूळ असतं. इथे वेगळी आली म्हणून मूळ नाही. पुढचं गणित क्रमांक 9. x अधिक m दुसऱ्या कंसात x वजा y बरोबर 4 या समीकरणाच्या उकली कोणत्या? आता हे तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता, पण मी सोडून दाखवतो. x अधिक m गुणिले x वजा 4 बरोबर 0. दोघांचा गुणाकार 0. याचा अर्थ x अधिक m बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. दोघांपैकी एक 0. अधिक तिकडे गेला की वजा, वजा तिकडे गेला की अधिक. म्हणून x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर अधिक 4. म्हणून उकल काय आली? वजा 5 आणि अधिक 4. इतकं इझी 1 मार्काला. पुढचा प्रश्न. जर पहिले पद वजा 2 आणि सामान्य फरक साधारण फरक वजा 2 आहे तर श्रेणीचं दुसरं आणि तिसरं पद काढा. पहिलं पद आपलं t1 असतो किंवा आपण त्याला d घेऊया, a घेऊया. मग a आहे वजा 2, त्यालाच आपण t1 पण म्हणतो आणि d फरक आहे आपला वजा 2च. तर म्हटलंय दुसरं आणि तिसरं पद काढा. इथे लक्षात ठेवायचं आपण सूत्राने पण करू शकतो, पण गणित 1 मार्काला आहे त्यामुळे जास्त वेळ आपल्याला वाया घालवायचं नाही. लक्षात ठेवायचं t1 तुम्हाला मिळालंय, t2 जो असतो तो t1 अधिक d असतो. लक्ष ठेवायचं t2 t1 अधिक d. माझा t1 आहे वजा 2 अधिक d पण वजा 2 म्हणजेच वजा 2 वजा 2 अधिक वजा वजा म्हणजे वजा 4. व t2 किती मिळाला? म्हणून वजा 4. t3 जो असतो तो t2 अधिक d असतो. t2 अधिक d, t2 वजा 4 आहे, वजा 4 अधिक d वजा 2 आहे म्हणजे वजा 4 वजा 2 म्हणजे वजा 6 आणि म्हणून t3 आपला आला वजा 6. इतकं इझी आहे. दोन्ही पद मिळाले, दुसरं आणि तिसरं. नंतर जाऊया आपण 11व्या गणितावरती. 127, 135, 143, 151 या श्रेणीचे पहिले पद आणि साधारण फरक काढा. खूप सोपं आहे. पहिलं पद a 127, अर्धा मार्क मिळाला. दुसरं पद आपल्याला काढायचं d साधारण फरक. लक्षात ठेवायचं d म्हणजे दुसरं वजा पहिलं म्हणजे दुसरं पद वजा पहिलं पद म्हणजे 135 वजा 127. उत्तर तुम्हाला काय येणार आहे? माझ्या मते 8 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. मग d आपलं किती आलं? 8. दोन्ही पद मिळाले. a बरोबर 127 पहिलं पद आणि d बरोबर 8 साधारण फरक. इझिली तुम्हाला 1 मार्क इथे मिळाले. पुढचं गणित. तर एका अंकगणित श्रेणीसाठी a दिलाय, d दिलाय, tn करा. a आहे 3.5, d आहे 0, तर tn किती? tn सूत्रच मांडूया आपण. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. मग tn बरोबर a आपला 3.5 आहे अधिक n वजा 1 गुणिले d आपला 0 आहे म्हणून tn बरोबर
3.5 अधिक शून्याने याला गुणलं की हा पूर्ण शून्य होतो, म्हणजे TN बरोबर 3.5. लक्षात ठेवायचं, जर पहिलं पद दिलेलं आहे आणि डी जर शून्य आहे तर सर्व पद तुमचे ते पहिलं पद देणार, आणि दुसरं पद पण 3.5, तिसरं पण 3.5, 10वं पण 3.5, 1000वं पण 3.5. त्यानंतर TN बरोबर 3N वजा 4 या क्रमिकेचं पहिलं पद काढा. खूप सोपं आहे. TN बरोबर 3N वजा 4. पहिलं पद म्हणजे T1, यांच्या ठिकाणी 1 आलं, इथे पण यांच्या ठिकाणी 1 वजा 4. मग T1 बरोबर 3 एके 3 वजा 4, 4तून 3 गेले, 1 राहिला आणि मोठं संख्या चिन्ह वजा, त्यामुळे T1 आपल्याला आले आहे वजा 1. पुढचं गणित बघा. दिलेल्या अंकगणित श्रेणीची पुढील दोन पदे शोधा. बघा इथे हा आहे आपला T1, हा T2, हा T3, हा T4. आपल्याला T5 आणि T6 काढायचं आहे. ठीक आहे. आता कसं काढायचं तो? सोपं आहे. फरक बघा किती आहे. D 12तून 5 गेले म्हणजे D आपला आहे 7. आताच आपण गणित केलं. मला T5 काढायचं आहे. T5 म्हणजे T4 मध्ये D मिळवायचा. T4 किती आहे? 26. 26 अधिक 7, 26 अधिक 7 तर 33. त्यामुळे आपलं T5 किती आलं? 33. त्यानंतर T6 काढायचं आहे. T6 म्हणजे T5 मध्ये D मिळवायचा आहे. T5 आपला किती आहे? 33 आणि D किती आहे? 7, म्हणजे T6 किती आला? 40. पुढचे दोन्ही पद आपल्याला इझिली मिळाले. 15वा गणित बघा. जर जीएसटी चा दर 12% आहे तर CGST आणि SGST काढा. सोपं आहे. लक्षात ठेवायचं आहे. CGST आणि SGST हे दोन्ही पण GSTच्या अर्धे असतात. आपला GST 12% आहे ना, त्याच्या अर्धे म्हणजे किती आलं? 6%. म्हणून CGST आणि SGST किती आहे? 6%. इथे जर तुम्हाला CGST दिला 9% आणि म्हटलं SGST काढा, तर CGST 9% आहे, त्यामुळे SGST पण 9% आणि GST डबल 18%. एवढ्या 16व्या प्रश्नावरती 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 आहे, तर जर दलाली 2% असेल तर दलालीची रक्कम काढा. सोपं आहे. दलाली आपण बाजारभावावरती कॅल्क्युलेट करतो, दर्शनी किमतीवरती नाही. त्यामुळं 150 चे 2% बरोबर किती? बघा 150 चे 2% म्हणजे 150 गुणिले 2 भागिले 100. हा शून्य आणि हा शून्य गेला. 15 दुने 30, 30 छेद 10. पुन्हा हा शून्य आणि हा शून्य गेला म्हणजे उत्तर 3 आलं. म्हणून दलाली किती आहे? ₹3. एकदम इझी. 17वा प्रश्न आपण घेऊया. एकूण 20 प्रश्न आपले आहेत. 17वा प्रश्न घेऊया. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता त्या घटनेसाठी तो नमुना अवकाश लिहा. खूप सोपं आहे. 2 नाणे फेकले ना, आपल्याला S लिहायचा आहे. एकतर दोन्ही पण HH येतील, किंवा पहिला H दुसरा T, किंवा पहिला T दुसरा H, किंवा दोन्ही पण TT. झाले नमुना अवकाश. 2 नाणी फेकली असता. 3 नाणी फेकली असता आपल्याला प्रश्न आला तो तुम्ही कसा लिहायचा तुम्हाला मी ट्रिक सांगतो. बघा इझी आहे. एक डायग्राम बनवायचा. HT, इकडे HT आणि इकडे पण H आणि T, आणि मग याच्याने आपल्याला लिहायचंय. बघा पहिले H असं जायचं. HHH, HHH. त्यानंतर HHT, HHT. त्यानंतर HTH, HTH आणि शेवटी HTT. HTT हे 4 झाले. नमुना अवकाश 8 असला पाहिजे. सोपं आहे. याला रिव्हर्स मध्ये लिहा. HTT ला आपण लिहूया THH, HTH ला आपण लिहूया THT, HHT ला आपण लिहूया TTH आणि HHH ला आपण लिहूया TTT. आपल्याला 8चे 8 नमुना अवकाश मिळतात या पद्धतीने. पुढच्या प्रश्नावर येऊया. 18वा प्रश्न. जर नंबर ऑफ एस 2 असेल, नंबर ऑफ ए 1 असेल तर PA काढा.
सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे की पीए बरोबर NA/NS. कशा वेळेस NS नेहमी खाली असतो, म्हणजे 1/2 म्हणून आपला पीए किती आला 1/2. जर सम ऑफ FIDI बरोबर 108 आणि सम ऑफ FI 100 तर विचलन डी बार काढा. माहिती पाहिजे तुम्हाला की डी बार सूत्र आहे सम ऑफ FIDI छेद सम ऑफ FI, आणि म्हणून डी बार किती येणार आहे सम ऑफ FIDI 108 भागिले 100. 100 ज्यावेळेस आपण भागू त्यावेळेस दोन संख्येनंतर पॉइंट लागेल, त्यामुळे 1.08 आपला डी बार असेल. एकदम इझी. प्रश्न 20वा. 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 याप्रमाणे वर्ग आहेत. तर 20 ते 30 या वर्गाची खालची वर्ग मर्यादा म्हणजे लोअर क्लास लिमिट L. आपला वर्ग किती आहे 20 ते 30. मग इथे मानतो मी 20 ते 30. मग खालची वर्ग मर्यादा आपली 20 आहे, वरची वर्ग मर्यादा आपली 30 आहे. लोअर क्लास लिमिट हायर क्लास लिमिट. त्यानंतर आपल्याला काय विचारलंय वर्ग मध्य. आपल्या वर्ग मध्य काढायचा आहे. वर्ग मध्य खूप सोपं आहे, दोघांची बेरीज करा. 20 अधिक 30 छेद 2. 20 अधिक 30 होतात 50, 50 छेद 2 त्याचे अर्धे 25. आपला वर्ग मध्य काय आला 25. आणि शेवटी विचारले वर्गांतर. वर्गांतर पण सोपं आहे. वर्गांतर म्हणजे वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा, म्हणजे 30 वजा 20 म्हणजे 10. आपलं वर्गांतर किती आलं 10. अशा प्रकारे मी 20 गणित केलेले एका गुणाचे. गणित भाग 1 चे या 20 गुणांचा कमीत कमी तुम्हाला अभ्यास करून जायचं आहे. अजून केलं तर खूप चांगले, पण किमान हे 20 गणित तरी करा. तुमचा जो पहिला प्रश्न आहे त्यात तुम्हाला चांगले मार्क मिळायला खूप मदत होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा.